मुंबई की कुरार पुलिस ने रिटर्न ऑफ प्रॉपर्टी में कई लोगों के खोए हुए मोबाइल को आज उनको लौटाया हुआ है। लगभग 51 लोगों के मोबाइल जो चोरी हो गए थे उसे ढूंढ निकालने में कुरार पुलिस कहीं ना कहीं कामयाब हुई है। इस मामले में कुरार पुलिस ने 9 आरोपियों को गिरफ्तार किया है। ऐसे में मैं आपको बता दूं, गणतंत्र दिवस के अवसर पर लोगों को उनका खोया हुआ मोबाइल वापस लौटाया गया। ऐसे में जिन लोगों को मोबाइल मिला है, जो फरियादी थे, उनसे हम बात करने की कोशिश करेंगे। क्या नाम है मैम? सुप्रिया नागवेकर। सुप्रिया जी, मोबाइल आपको कुरार पुलिस ने लौटाया है। बहुत ही कम देखा जाता है कि चोरी होने के बाद चोरी का सामान मिलता है। कैसा लग रहा है आपको? मुझे बहुत खुशी हुई कि सर ने मुझे सामने से कॉल करके मोबाइल के लिए फ़ोन किया। नहीं तो मैंने तो वैसे उम्मीद छोड़ दी थी कि मिल जाएगा करके, लेकिन थैंक यू, धन्यवाद उन सर को कि मुझे सामने से कॉल किया पुलिस स्टेशन। ओके, अच्छा, अगर रिमार्क देने की बात करें कुरार पुलिस को, 100 में से कितना रिमार्क देंगे? 100%। 100%। इतना भरोसा हो चुका है? हाँ, क्योंकि मैंने तो मोबाइल तो नहीं मिलेगा ऐसे ही सोच के मैं रही थी। सामने से उन लोगों ने मुझे कॉल किया तो मुझे पुलिस के ऊपर 100% से ज़्यादा भरोसा है। ओके, कसं वाटलं तुम्हाला आता? बरं वाटतं। आता त्यांनी फोन केला 2-3 दिवसापूर्वी की बा येऊन तुमचा मोबाईल घेऊन जा. तुम्हाला अपेक्षा होती का? मला तर काय अपेक्षा नव्हती, पण त्यांनी फोन केला तर जरा अपेक्षा वाढली. म्हटलं मोबाईल चला जाऊन घेऊया, म्हणून आज आलो आहे. आता विश्वास पोलिसावरती कसा विश्वास आहे तुमचा? आता विश्वास तर पहिल्यापासून आहे, पण टायमावर मिळालं पाहिजे ना. त्यांना बी त्यांचंही कामं एकच थोडी अनेक कामं असतात त्यांना. त्यांचे कामं असतात, मिळा ते शोधण्याचा प्रयत्न करतात. शोधला तर सांगतात की बाबा मिळाला, घेऊन जा तुमची वस्तू. आता रिमार्क द्यायचं असेल तर किती रिमार्क देणार तुम्ही कुरार पोलीस स्टेशन? नाही, रिमार्क तर चांगला, आमच्या पोलीस स्टेशनचं चांगलंच नाव. आम्ही कुरार पोलीसच्या हल्दीमध्येच राहतो. मी त्यांना 99% तर मार्क देणारच. कुरार धन्यवाद. आणि मला मोबाईल भेटला तर खुशी आहे. रिमार्क द्यायचं असेल तर किती रिमार्क देणार? 100%। दिसंबर को तो मेरा मोबाइल मिला तो मेरे को बहुत खुशी। पुलिस वाले ने बोला फ़ोन लगा के कि आपका मोबाइल मिल गया, लेके चले जाओ। तो मेरे को उम्मीद ही नहीं थी कि मिलेगा मेरे को। पुलिस वाले का बहुत बहुत धन्यवाद है जो मेरे को मोबाइल मिल गया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। रिटर्न ऑफ प्रॉपर्टी मोबाईल हे केलेलं आपल्यासोबत काय? आज आम्ही पोलीस आपला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त गेल्या 2.5-3 महिन्यापासून आमचं डिटेक्शन टीम, स्टाफ, अधिकारी सर्वांनी मेहनत करून गेल्या वर्षभरापासून जे काही लोकांचे मोबाईल चोरी झाले होते, हरवले होते, मिसिंग होते काही, ते आम्ही रिकवर करून वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये रिकवर करून ते आम्ही लोकांना परत देत आहोत। त्या संदर्भात मला असं म्हणायचं की मोबाईल हा एक आता आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक झालेला आहे। सकाळी उठलो की आपण माणूस मोबाईल बघतो, झोपताना देखील पहिला मोबाईल बघत असतो। त्यामुळे मोबाईल हा एकदम लोकांना अतिशय गरजेची वस्तू झालेली आहे। ती आज आम्ही त्यांना परत करत आहोत, याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि लोकांनाही आनंद होईल की त्यांची वस्तू त्यांना मिळालेली आहे। टोटल किती मोबाईल आहेत? टोटल 51 मोबाईल आहेत। त्याच्यामध्ये किती आरोपी आहेत? आरोपी आतापर्यंत आम्ही 9 आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत। उनकी सबकी खोज जारी है। जैसे भी हमको और कुछ सूचना मिलती है वो मोबाइल और आरोपी दोनों भी रिकवर किया जाएगा। काय मेसेज आहे का? लोकांना आज मेसेज आहे की आपण त्यांनी आपले स्वतःच्या चीज वस्तू, मोबाईल असो, पैसे असो, अगर दागिने असो, स्वतःचे सांभाळून ठेवले पाहिजे। त्यांनी त्यांच्या वस्तूची काळजी घेतली पाहिजे। योग्य प्रकारे खबरदारी घेतली तर काही चोरी होणार नाही आणि योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे। एकूण कुरार पोलीस स्टेशनकडून 9 गुन्ह्यांमध्ये 9 आरोपी अटक आहेत आणि सर्व आरोपींकडून कुरार पोलीस स्टेशन हद्दीतच नाही तर बाहेरील मुंबई तसेच बाहेरील राज्यातील मोबाईल देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ त्या प्रत्येक मालकाला शोधून त्या मालकाशी संपर्क साधून त्यांना त्यांचा मोबाईल मिळालेला आहे याबाबत संदेश देऊन कोर्टाकडनं आपण रितसर रिटर्न ऑफ प्रॉपर्टीची प्रोसेस करून आज रोजी हे 51 मोबाईल गणतंत्र दिवसाच्या दिवशी आपण त्यांना परत करत आहोत आणि ते सगळे मोबाईल आपल्या समक्ष आहेत। आणि ह्या गोष्टीचं संपूर्ण श्रेय हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण डिटेक्शन टीम, PSI अविनाश नलावडे आणि त्यांचं हा पूर्ण पथक ह्या टीमला जातं की त्यांनी दिवसरात्र मेहनत केलेली आहे। आणि एक मोबाईल चोरीला गेला तर तो मोबाईल मिळतो हा एक मोठा संदेश जनतेमध्ये जात आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की मोबाईल चोरीचं प्रमाण कमी होत आहे की जर मोबाईल चोरला तर तो नक्की पोलीस त्या मोबाईलपर्यंत पोहोचणार। त्याच्यामुळे चोरीचा मोबाईल घेणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि मोबाईल चोरणं हा तर मोठा गुन्हा आहे।
त्याच्यामुळे लोकांमध्ये नक्कीच असा मेसेज जाईल की समोरून मोबाईल घेताना, जुना मोबाईल घेताना तो व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे की तो चोरीचा आहे का, तो कशा पद्धतीने आला आहे, त्याची पावती, ह्या गोष्टी व्हेरीफाय. त्यापेक्षा रीतसर नवीन मोबाईल जो घेतो आपण तो कसा लिगल आहे. तर चोरीचे मोबाईल घेतलेलासुद्धा तो जरी अपराधी नसला पण एखादा अपराधीसुद्धा असू शकतो, माहीत आहे चोरीचा आहे तरी तो घेतो आहे. तर हा चुकीचा मेसेज लोकांना जाऊ नये की बाबा मोबाईल चांगल्या पद्धतीने, चांगल्या ठिकाणी, योग्य प्रकारे पावतीसहित घ्यावेत. आणि मोबाईल जर चोरीला गेला तर तो परत मिळतो. त्याच्यात IMEI नंबर आहे, ट्रेसिंगची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये डाटा आहे. वेगवेगळ्या प्रकारे पोलीस 100% पोचतात आणि चांगल्या पद्धतीने डिटेक्शन केलं तर सगळे मोबाईल हस्तगत होतात. त्याच्यामुळे जनतेने मोबाईलच्या बाबतीत सावध राहावे. इसके बारे में थोड़ा सा बताइए. मागील 2 ते 3 महिन्यापासून कुरार पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळे आम्ही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यावरती थोडंसं फोकस केलं आणि जे मोबाईल चोरी करणारे सर्वात गुन्हेगार आहेत ते जर आतमध्ये राहिले तर आपल्या हद्दीमधील मोबाईल चोर आणि मोबाईल चोरीचं प्रमाण कमी होईल. म्हणून आम्ही आतापर्यंत एकूण 9 गुन्ह्यांमध्ये सर्व आरोपींना अटक करून त्यांना आतमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांच्याकडून एकूण 51 मोबाईल हस्तगत केलेले आहेत. तर याचा एक चांगला इम्पॅक्ट असा झालेला आहे की मागच्या 2 ते 3 महिन्यापासून मोबाईल चोरी होण्याचं प्रमाण देखील कुरार पोलीस स्टेशन कमी प्रमाणात झालेलं आहे. आणि जसं की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परबकर साहेब आणि क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे मोबाईल हस्तगत केलेले आहेत. आणि आजच्या या खुशीच्या दिवशी साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत, चोरीला गेलेले आहेत, त्यांना आपल्या माध्यमातून सर्वांना परत करत आहोत. और ये जो आप हमारे सीनियर इंस्पेक्टर है परबकर सर, क्राइम PI कारवेकर साहब, क्षीरसागर साहब, और सबसे ज़्यादा तो मेरी टीम को जाता है क्योंकि उन्होंने दिन रात मेहनत करके बाहर राज्य के जो मोबाइल है वो भी यहाँ पे बरामद किए. जो मुंबई में है, महाराष्ट्र के बाहर है, वो सब मिला के तो पूरे टीम को बिसरे जाता है. लास्ट मेसेज तर एवढाच मी देऊ इच्छितो की आपला मोबाईलची सुरक्षितता आणि काळजी घेणे आपलंच पहिलं कर्तव्य आहे. हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल तर पोलीस रिकवर करतील, परंतु त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा आहे की आपण मोबाईल रिकवर करू परंतु त्याच्यामधला जो डेटा आहे तो रिकवर करणं मुश्किल आहे. कारण की एकदा फॉर्मॅट झाला, त्याचा बॅकअप नसेल तर तो डाटा भेटत नाही आहे. तर या माध्यमातून एवढाच एक संदेश आहे की आपले मोबाईलची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. त्याच्यानंतर मग जर हरवलास तर पोलीस रिकवर करतीलच. ना कहीं CCTV को एक मदद देने के लिए हमारे साथ में एक व्यक्ति हैं जो लगातार CCTV में कोई भी समस्याएं उत्पन्न होती है उसे हेल्पफुल करते हैं. ऐसे में बात करेंगे इनसे. क्या नाम है आपका? आकाश यादव सर. आकाश यादव जी. अच्छा, कहाँ तक देखते हैं आप पूरा CCTV का काम? पूरा नॉर्थ कंट्रोल, अपना नॉर्थ पूरा. नॉर्थ जी. 16 पुलिस स्टेशन. 16 पुलिस. जी. अच्छा, आज कुरार पुलिस ने लोगों को मोबाइल लौटाया है, क्या कहना चाहोगे कुरार पुलिस के लिए ख़ास तौर पे? सर एक्चुअली कुरार पुलिस स्टेशन तो सर बेस्ट सर ने कांटेक्ट करते हैं कोई भी जैसे कि मोबाइल चोरी हो या तो कोई क्राइम का या तो कोई कुछ भी अदरवाइज जो भी आरोपी क्राइम करते हैं उसके लिए हमें कांटेक्ट किया जाता है कि फ़ोटोज़ निकाल के दीजिए और कैमरास ऑनलाइन करके दीजिए. ये सब सहायता हम करते हैं पुलिस के लिए. पुलिस को रिमार्क देना होगा तो कितना देंगे? पुलिस की रिमार्क इस समय पे कुरार के लिए तो 100% पे 100% सर इस समय पे.